नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर आत्तापर्यंत आपण बघितलं की कमळी पहिल्यापासून लढतच आली आहे आणि आत्ता सुद्धा तिला लढायलाच लागतंय. कधी स्वतःसाठी, कधी आईसाठी, कधी न्याय मिळवण्यासाठी, कधी शाळेत कॉलेजसाठी. प्रत्येक वेळेला कमळी लढतच आलेली आहे आणि प्रत्येक वेळेला कमळीला यश मिळालेलं आहे. आत्ता सुद्धा अशा माणसाची टक्कर घ्यायला लागलेली असते की तो फार भयानक, एकदम गर्विष्ठ आणि खूप पैसा असलेला माजुरडा व्यक्ती आहे. तो म्हणजे रितेश सरपोतदार. हा एक क्लासेस चालवत असतो आणि उत्तम प्रकारचे त्याचे क्लासेस असतात असं त्याचं म्हणणं असतं. खरं तर तो फक्त पैशांचा बाजार मांडत असतो आणि निवडक टॅलेंटेड स्टुडंट तो बळजबरीने आपल्या क्लासमध्ये बसवत असतो. त्यांचा रिझल्ट लागला की ते मेरिटमध्ये आले म्हणून स्वतःच्या क्लासच्या तिथे त्यांचे फोटो वगैरे लावत असतो अगदी जबरदस्तीने. मी या मुलांना ट्रेन केलं, मी या मुलांना शिकवलं म्हणून आतापर्यंत त्याने भांडवल करून खूप मोठा असा पैसा कमवलेला असतो. एक बिझनेस तयार केलेला असतो त्याने. फक्त आणि फक्त रितेश हेच नाव सगळीकडे झळकत असतं आणि त्याचे क्लास सगळीकडे अगदी गाजलेले असतात. रितेश सरपोतदार क्लासेस एवढं नाव ऐकलं की लोकांचे डोळे असे मोठे होत असतात, कारण हा फार टॅलेंट पर्सन आहे. त्याच्याकडे कोणी क्लास गेलं की तो क्वालिटीच झाला पाहिजे, तो मुलगा मेरिटमध्येच येतो वगैरे वगैरे. त्यांनी खूप अशी वेगवेगळ्या पद्धतीने आपली जे समज असते ती लोकांपर्यंत पोहोचवलेली असते. आणि खरं तर लोकांना जे दाखवलं जातं लोक तेच बघतात. कधीही लोक त्या प्रकरणाच्या मुळाशी जात नाही किंवा शहानिशा करत नाही. फक्त बॅनरवर 90, 100, 99 असे जे टक्के पडलेले आहेत, अगदी 99 अगदी लास्ट पर्यंत इतके इतके जे मार्क मिळत आहे मुलांना फक्त आणि फक्त रितेश सरपोतदार याच्या क्लासेसमध्ये जाऊन. त्यामुळे लोकांनी अगदी त्याला डोक्यावर घेतलेला असतो आणि तो एक नंबरचा माजुरडा असा व्यक्ती असतो. फक्त आणि फक्त पैशांचा त्याला माज झालेला असतो आणि पैशांच्या जोरावर तो कुणालाही खरेदी करू शकतो, कुणालाही चिरडू शकतो, कुणालाही उंचीवर ठेवू शकतो किंवा कुणालाही पायाखाली ठेवू शकतो, अशी त्याची समज झालेली असते आणि तो अगदी तसंच वागत असतो. खरं तर त्याने आता एका चुकीच्या मुलीशी पंगा घेतलेला असतो. त्याने आपल्या कमळीशी पंगा घेतलेला असतो. अन्नपूर्णा मॅमच्या कॉलेजमधनं कमळीचं नाव पुढे येतं आणि त्याला आता काहीही करून कमळीला गाठायचं असतं की कमळीसारखी टॅलेंट हुशार मुलगी जर आपल्या क्लासेसमध्ये आली तर आपलं नाव होणार. आणि सगळ्यात महत्वाचं, कमळीसारखी टॅलेंटेड पोरगी जर माझ्याकडे आली तर माझं नाव तर होणारच होणार आणि कमळीचा खूप पद्धतीने मला फायदाही करून घेता येईल. त्यामुळे रितेश सरपोतदार अगदी जीवाचे रान करत असतो. कुठल्याही प्रकारे तो कमळीला आपल्या क्लासेसमध्ये ऍडमिशन ही मिळवून देण्यासाठी धडपड करत असतो. खरं तर त्याला कमळी कुठेही भीक घालत नसते, पण त्याला काहीही करून कमळीलाच क्लासमध्ये आणायचं असतं, कुठल्याही किमतीवर, कुठल्याही पद्धतीने. आता खरं तर कमळीला त्याने आधी कॉलेजमधून बोलवणं पाठवलेलं असतं, तेव्हा कमळीने त्या माणसांना नकार दिलेला असतो. त्यानंतर आता कमळीने नकार दिलाय म्हणून तो डायरेक्ट म्हणतो की यायलाच लागणार. जबरदस्तीने कमळीला तिथे यावंच लागतं. आता कमळी जेव्हा रितेश सरपोतदारच्या ऑफिसमध्ये येते तेव्हा ती चमक धमक, रौनक शौनक सगळं बघून तिच्या लक्षात येतं की हा मामला काहीतरी वेगळाच आहे. हा शिक्षण देत नाहीये, पवित्र काम करत नाही, तर हा बिझनेस करतोय, काळ्या पद्धतीने पैसा कमवण्याचा प्रयत्न करतोय, हुशार टॅलेंटेड मुलांची मुंडके दाबतोय, त्यांच्या हुशारीचा फायदा हा करून घेतोय. सगळं कमळीच्या लक्षात आलेलं असतं, कारण कमळी साधीसुधी नाहीये. कमळी काय आहे हे आपल्याला माहिती आणि कमळीने एकाच भेटीमध्ये रितेश सरपोतदारला चांगलाच ओळखलेलं असतो. खरं तर पहिल्याच भेटीत त्याने कमळीला खूप काही बोललेलं असतं, खूप काही सुनावलेलं असतं आणि त्याने कमळीला थोडक्यात कमळीची लायकी काय ते दाखवून दिलेलं असतं. आणि कमळीने सुद्धा रितेश सरपोतदार कितीही श्रीमंत असू दे, कितीही पैशावाला असू दे, त्याची लायकी त्याला दाखवलेली असते. तुझा पैसा तुझ्याजवळच ठेव, पैशांचा माज मला दाखवू नकोस. मी टॅलेंट आहे आणि कष्टाच्या बळावर मी काहीही करू शकते. त्यामुळे तुला अगदी स्पष्टच सांगतेय, तू कितीही जरी मायापुढे हातपाय जोडले, नाक घासलं तरी मी तुझ्या क्लासमध्ये येणार नाही म्हणजे नाही. त्यावर रितेश सरपोतदार लगेच म्हटलेलं असतं की हो, मी सुद्धा साम दाम दंडभेद सगळ्या गोष्टींचा अवलंब करत असतो आणि मला जे हवंय ते मिळवत असतो. कारण कसं आहे ना, रितेश सरपोतदार याच्या डिक्शनरीमध्ये कदाचित देवाने नाही हा शब्दच टाकलेला नाहीये. नाही हा शब्द माझ्याकडे कुठेच नाहीये. ना मला बोलायला आवडतं, ना कुणी बोललं तर मला आवडतं आणि नाही हा शब्द ऐकून घेण्याची आजपर्यंत मी गरजच भासलेली नाहीये. हो 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 एवढंच मी ऐकलेलं आहे. त्यामुळे तू कोण आहेस ना एक्स पोरगी, इतका ऍटिट्यूड मध्ये बोलत असतो हा. माझा क्लास तुला जॉईन करायला लागणार म्हणजे लागणार. आता मात्र कमळी चांगलीच त्याला बोललेली असते, नडलेली असते की तुला एकदा नाही म्हटलंय ना मी, तुझ्याकडे काहीही झालं तरी क्लाससाठी मी बसणार नाही म्हणजे नाही, फुल अँड फायनल, आणि मला त्रास देऊ नकोस हा. तेव्हा तो कमळीला जाता जाता म्हणालेला असतो, आता कितीही तू माझा तिथून निघून जा, पण रितेश सरपोतदार नाही हे ऐकत नाही. तू मला हवी आहेस माझ्या क्लासमध्ये कुठल्याही परिस्थितीत.
कमळी म्हणते जर तू माझ्यावर जबरदस्ती केली तर मी काहीही करेन. तो म्हणतो तुला काय करायचंय ते तू कर, मी कशालाच खात नसतो. आता रितेश सरपोतदार याने अजून एक मोठी चूक केलेली असते की कमळी नाही म्हणत असते किंवा तिची परमिशन नसते. सगळ्यात महत्वाचं, कमळीला या क्लासमध्ये ऍडमिशन घ्यायचीच नसते. तिची परमिशन नसताना सुद्धा तिचा बॅनरवर फोटो छापलेला असतो, तिचं किती टक्के पडले ते टाकलेलं असतं आणि ही माझ्याकडेच क्लासला होती, मी तिला घडवली आणि म्हणूनच इतके टक्के वगैरे पडले, काय काय लिहायचंय त्याने लिहिलेलं असतं. आता मात्र कमळीला हे माहितीच नसतं अजून. तो माणूस जो त्याच्या असिस्टंट असतो तो परत कमळीच्या घरी जातो आणि कमळीला म्हणतो सरांनी तुम्हाला बोलवलंय, आमचा क्लास तुम्हाला जॉईन करायला लागणार म्हणजे लागणारच. कमळी म्हणते डोक्यावर पडलाय काय रे, 1000 वेळा तुझ्या सरला आणि तुला सांगितलंय की मी येत नसतो आणि मला यायचं नाहीये. तो म्हणतो एक्सक्यूज मी, तुमच्या आईशी बोलतो की मी. कमळी म्हणते खबरदारा, माझ्या घरच्या लोकांच्या पर्यंत गेला तर याद राख, इथून लगेच माघारी व्हायचं. तो म्हणतो नाही नाही, मुलांना काही समज नसते त्यामुळे सर म्हटले की डायरेक्ट तिच्या आईशीच गाठभेट घ्या. हो माहितीये ना, तुझ्या सरांनी गाठभेट का घ्यायला लावली आहे, माझ्या आई वडिलांशी बोलायचं असेल, पैशांचं लालच द्यायचं असेल, कदाचित पैशांच्या जोरावर ते खरेदी झाले तर झाले, हो की नाही. पण तसं काही बी होणार नाहीये, मी नाही म्हणतीये ना तर माझे आई वडील सुद्धा नाही म्हणतील, त्यामुळे तू इथून लगेच माघारी जायचं. कमळी कमजोर आहे हे कमळी त्याला दाखवतच नाही. मोठ्या ॲटिट्यूडमध्ये कमळीने त्याला दाखवून दिलेलं असतं की मी नाही म्हणते म्हणजे माझे आई वडील सुद्धा नाही म्हणतील, आणि ती कमळीला म्हणजे कमळी त्या माणसाला आईपासून लांबच ठेवते, घरात येऊच देत नाही आणि माझ्या आईला तुम्ही भेटायचं नाही आणि तुमची काही गरज नाहीये तिची भेटायची किंवा तिची काही बोलायची, इथून लगेच चालतं व्हायचं. आता कमळीने त्याला ॲटिट्यूड दाखवलेला असतो, कमळी त्याला बोललेली असते. आता मात्र कमळी त्याला बोललीये, ॲटिट्यूड दाखवलाय, हे त्याला सहन झालेलं नसतं. तो डायरेक्ट जातो आणि रितेश सरपोतदारला म्हणतो की ही पोरगी जी आहे ना ती आपल्या काय हाती चढणार नाहीये. तिच्या आईच्या अगदी जवळ गेलो होतो मी, भेटणार बोलणार, तेच हिने मला हकलवलं आणि माघारी काढून दिलं की माझ्या आई बरोबर भेटायची बोलायची काही गरज नाहीये, तू इथून निघून जायचं आणि तिच्याशी काय बोलायचं नाहीये, मी क्लासला येणार नाही, हे फुल अँड फायनल आहे. नंतर आता कमळीला कळतं की ते बॅनर वगैरे छापलेत आणि त्या बॅनरवर कमळीचा फोटो आहे की कमळी माझ्याकडेच क्लासला होती आणि म्हणूनच कमळीने एवढे मार्क मिळवले. आता मात्र कमळीच्या तळपायाच्या मस्तकात गेलेली असते की मी याच्याकडे क्लासला नव्हतेच आणि याला सांगितलंय 1000 वेळा माझं नाव घेऊ नको, तरी सुद्धा माझं नाव याने वापरलं कसं, माझा फोटो वगैरे वापरून मेरिट वगैरे टाकून लगेच याचं नाव मोठं केलंय. कमळी आता परत त्याच्याकडे जाते. कमळी म्हणते पहिलं आणि शेवटचं सांगते, माझ्या नादाला लागू नको, कोल्हापूरची मी, अशी काय तुला अद्दल घडवेल की आयुष्यभर लक्षात राहील. तो म्हणतो तू आणि मला अद्दल, रितेश सरपोतदार आहे. ती म्हणते हो ना, म्हणूनच तुला अद्दल घडवायची आता वेळ आली आहे आणि तुझी लायकी दाखवून द्यायची. कसं आहे ना, तू आता वेळेस जर आवरला सावरला तर ठीक आहे, नाही तर तुझं मी काय करेन ना कल्पना सुद्धा करणार नाहीये तू. पहिलं आणि शेवटचं सांगतेय, जो बॅनरवर फोटो टाकलाय तो फोटो काढून टाकायचा, नाही तर मी पोलीस केस करेन आणि आयुष्यभर तुला जेलमध्ये खडी फोडायला पाठवेल. आता खरं तर कमळी खूप चिडलेली असते, कमळी खूप बोलते, तरी त्याच्यावर काही परिणाम होत नाही. तो म्हणतो तुला काय पोलीस केस करायची ना, तू पोलीस केस कर, काय तुला दावा ठोकायचा आहे तो ठोक, मी कशालाही घाबरत नसतो. कमळी म्हणते ओके, नाही घाबरत आहे ना, ठीक आहे ना, नको घाबरूस, आता मी तुला कशी घाबरायला भाग पाडते ना ते सुद्धा तू बघच. कमळी त्याला म्हणते की मी पोलिसांकडे जाणार म्हणजे जाणार. कमळीने त्याला चॅलेंज केलेलं असतं की मी पोलिसांकडे जाणार आणि रितेश सरपोतदारने पोलीस सुद्धा खरेदी केलेले असतात पैशांच्या जोरावर, आणि त्याला असं वाटत असतं की आता कमळीने जरी माझ्याविषयी काही कंप्लेंट वगैरे केली तर पोलीस माझं काही बिघडवू शकत नाहीये. पण कमळीला अन्नपूर्णा महाजनचा पाठिंबा आहे, राजन महाजनचा पाठिंबा आहे, हे त्याला माहितीच नसतं. कमळी एक सर्वसाधारण मिडल क्लास अतिशय गरीब घरातली मुलगी आहे आणि ती माझं काहीही वाकडं करू शकत नाही या याच्यामध्ये असतो तो, आणि त्यामुळे तो कमळीला अगदीच हलक्यात घेतो. हिने फक्त पोलीस केस करेन अशी धमकी दिली, खरं तर ही काही करू शकत नाहीये हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे तो अगदी नॉर्मली एकदम नॉर्मल राहत असतो, अजिबात टेन्शन घेतलेलं नसतं. आता हा जो प्रकार असतो कमळीच्या चांगलाच डोक्यात बसलेला असतो. कमळीने एक नवीन नोकरी जॉईन केलेली असते. कॉलेज करता करता कबड्डी कोचचं तिने जॉईनिंग केलेलं असतं. कबड्डी कोच म्हणून ती आता जॉईन झालेली असते. खूप मुलं असतात त्यांना कबड्डी शिकवायची असते, पण ते मुलं इतकी आगाऊ असतात, इतकी अत्रप असतात की ते कमळीच्या आगी नाकी नवलेली असतात. कमळीला काहीही करून ते क्लासेस घेऊच देत नाही आणि तिला खूप टॉर्चर करतात, त्रास देण्याचा प्रयत्न करतात, काय काय करता येईल ते सगळी नाटकं करत असतात. खरं तर कमळी त्या मुलांना वैतागलेली असते अक्षरशः. कमळी जेव्हा पहिल्याच दिवशी तिथे गेलेली असते तेव्हा त्यांनी पहिल्या दिवशी कमळीला हार घातलेला असतो मॅडम स्वागत म्हणून, आणि त्या हारामध्ये लाल मुंग्या टाकलेल्या असतात. कमळीच्या गळ्यात तो हार जातो, सगळ्या लाल मुंग्या तिच्या मानेला अशा चावतात. मॅडम असतात, मॅडम म्हणतात कमळी तू पटकन हार काढ, तुला मुंग्यांनी खूप चावलंय. कमळी तो हार काढून पटकन खाली टाकून देते.
ती मुलं आता हसायला लागलेली असतात, जोर जोरात दात काढतात की कशी जिरवली या कोचची आणि ही आपल्याला शिकवणारे हो. कमळी आता त्या मुलांच्या नादाला काय लागत नाही. कमळीच्या पद्धतीने कधी रागावून तर कधी गोडी गुलाबीने त्या मुलांना कशी वठणीवर आणते हे आपण बघूच या. आणि ते मुलं कमळीशिवाय शिकूच शकत नाही अशी परिस्थिती कमळी निर्माण करते. कमळी इतकं छान आणि इतक्या आनंदाने त्यांना शिकवते की ते मुलं अगदी कमळीशिवाय कोणाकडे शिकायला तयार नसतात. कमळीताई म्हणून कमळीच्या अगदी मागे पुढे लागलेले असतात. आता मात्र रितेश सरपोतदार काय माघार घ्यायला तयार नसतो. कमळीने धमकी दिलेली असती पोलिसांची तरी सुद्धा ऐकत नाही. कमळी आता डायरेक्ट त्याच्या ऑफिसमध्ये जाते आणि त्याच्या तोंडाला काळं फासते. फसवून मुलींचा फायदा घेऊन हे काय उद्योगधंदे करतोय ना, हे बंद कर. आणि जाताना कमळीने पोलिसांना सुद्धा नेलेलं असतं. खरं तर सर्वसामान्य गरीब घरातली मुलगी जी असते कमळी, ती रितेश सरपोतदार सारख्या मोठ्या दिग्गज आणि नावाजलेल्या क्लासचा जो ओनर असतो त्याच्या तोंडाला काळं फासलेलं असतं आणि त्याची लायकी त्याला दाखवून दिलेली असते. आता रितेश सरपोतदार कमळीच्याच काय कोणाच्या सुद्धा नादाला लागणार नाही. आणि एवढं करून जरी त्याची अक्कल जागेवर आली नसेल, तोंडाला काळं फासून सुद्धा, तर तो काय करेन आणि आपल्या कमळीच्या बाबतीत काय घडेल हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करायचंय. धन्यवाद मित्रांनो.